हॅलो, दिस विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल अकॅडमी नागपूर. सो आपण बघत आहे याच्यामध्ये की तलाठी रिझल्ट लागल्यामुळे काही लोकांचा फायदा होणार आहे. काही लोकांचा फायदा ते कोणते आहे? ग्रुप सी चे प्लस इतर जे सर्व एक्झाम्स आहे, इतर जे नवीन विद्यार्थी आहे, नवीन त्यांचा फायदा होणार आहे. आता त्यांचा फायदा कसा होणार आहे ते तो समजून घ्यायच्यामध्ये. आणि मी माझा जे उद्देश जे माझा आहे, तलाठी भरती रद्द होऊ देणारच नाही. जे करायचे त्या गोष्टी आम्ही शांतपणे चांगल्या पद्धतीने करू, आंदोलन नाही करू, माझ्या याच्यावर केसेस नाही पडू. विद्यार्थ्यांवर केसेस पडलेले आहे, आंदोलनकारी सर्वांवर. शिक्षकाला वाचवायला सांगा आता काय तर ठीक आहे. तर फायदा काय तो समजून घ्या ग्रुप सी वाल्यांचा. आता ग्रुप सीची मेन्स आहे किती लोकांनी 80,000 विद्यार्थ्यांनी ग्रुप सीची मेन्स दिलेली आहे. हे जे तलाठी जे आहे, हे तलाठी बनल्या समजून घ्या 3,500 जवळपास. जर यांच्या नियुक्त्या देऊन दिल्या तर हे इथून म्हणजे आता जे मेन आता यांचे स्कोर किती आहे, हे साधे पोरं नाही आहे. हे सर्व राज्यसेवा मेन्सवाले आहे. राज्यसेवा कंबाईन मेन्सवाले आहे पोरं. मॅक्झिमम सर्वच मिळू शकतो मॅक्झिमम. जर हे विद्यार्थ्यांना ते शांत करून दिलं, आता यांना आपण शांत करायला लागेल ना यार, शांत करून दिलं तर ऑब्व्हियसली हे ग्रुप सीच्या पोस्टमधून बाहेर निघून जातील. म्हणजे ज्या 7,000 जागा आहे टायपिंगच्या, या 7,000 मध्ये अजून नवीन विद्यार्थी येतील. येत्या राज्यसेवेमध्ये अजून कमी. म्हणजे जनरली असं आहे की जर समजा तलाठीच्या नियुक्त्या जर दिल्या तर तलाठीच्या समजून घ्या नियुक्त्या समजून घ्या देऊन दिल्या, नियुक्ती तुझ्या डॉक्युमेंटेशन ते पण आहे तिथं झाल्या, तर याच्यामुळे नवीन विद्यार्थ्याचा खूप फायदा आहे. पण नवीन विद्यार्थी काय करता माहिती आहे का? नाही तुम्ही पण राहा, तुम्ही पण पेपर द्या आमच्यासोबत पुन्हा. अबे ते पोरं ते मेन्सवाले पोरं आहे. तुमच्या मास्टर सुद्धा मेन्स दिलेला नाही आहे राज्यसेवा. तुम्ही या लोकांना जर थांबवाल ना, नुकसान तुमच्याच आहे. तुमचं नुकसान वाटत नाही तुम्हाला, सुद्धा विचारा, शांत बसून विचार करा की जर समजा हे जे टॉपर जे विद्यार्थी आहेत, जर हे तुमच्यासोबत पुन्हा पेपर देतील तर काय हश्र होणार आहे विचारून घ्या तुमचा. नाही आम्ही करून घेऊ. अरे कमेंट करायला विचार खूप वेळ लागते. स्वतःला विचार ना किती मेन्स दिले, किती इंटरव्ह्यू दिला राज्यसेवेचे. स्वतःला विचार. राज्यसेवेचे तुमच्या मास्तरला विचारा, तुम्हाला घेऊन गेलं होतं ना आंदोलन करायसाठी, विचारा. आता केसेस वापस करा म्हणा, होते का केसेस वापस करा म्हणा, चांगलं केलं तर. आधीच सांगितलं, कशाला फालतू गोष्टीत जाता. तुमचं म्हणणं आहे की नाही सर आम्ही हे करू, याचं हे करू. तुम्हाला साधी प्रास्ताविका तुम्हाला वाचून सांगावं लागते रे भाऊ. साधी प्रास्ताविका त्या आंदोलनात तुम्ही वाचून सांगून राहिले तर काही व्हिडिओ कॅमेरा आल्यानंतर काहीतरी चालू आहे तर पोलीस भरती पोट्टे बसवते तिथे पूर्ण. तुम्ही लोक सांगत आहे या राज्याच्या मेन्सच्या पोरांना चॅलेंज, एमपीएससी चॅलेंज पाहिजे एमपीएससीचा. हां राज्यसेवेच्या जागा निघाल्या भरती तिथे चुपचाप. त्या तोंडानं बकबक करणे, शिवा मारणे, स्टुडंट्सवर दादागिरी करणे, खूप ते करणं मोठी गोष्ट आहे का दादागिरी करणे. गुंडा कोणी आहे? प्रत्येक गावात गुंडा असतो. नाही माझ्यासारखा गुंडा नाही असं प्रत्येक गुंडा म्हणते. माझ्यासारखं कोणीच नाही असं प्रत्येक व्यक्ती म्हणते. आणि त्यांनी मी पण आणला दुर्योधन सारखा, तोच नष्ट झालेला. लक्षात ठेवायचं लवकरच, हे समजून घ्या. आम्हाला खूप लोकांनी म्हटलं सर तुमचे काही फॉलोअर नाही, आम्ही 10 सांगताय चालते. पांडव पण 5च होते, कौरव 100 होते. भेले का नाही, दम आहे ना आपल्या. आणि कसं दम तसा नाही, मारा पिटी हे ते त्या गोष्टी करतच नाही, गरजच नाही पडत ना. बस आहे ना. एमपीएससीच्या शिक्षक आहो, राज्यसेवेचे विद्यार्थी आहे, कंबाईनचे मेन्सचे विद्यार्थी आहे विशाल नागपुरीचे. ते इतकं साधं तर व्यक्तिमत्व नसेल 7 वर्षापासून याच्यामध्ये. तर फरक फक्त असा आहे की आम्ही नाही का यूट्यूब चॅनल नाही बनवले होते. आम्ही चॅनल बनवला आमचा जुना, पण मी आता 15-20 दिवसांनी बघायला ॲक्टिव्ह असेल. 15-20 दिवसांपासून ॲक्टिव्ह चॅनल आधी बनवून ठेवलं आमचं होतं. ते असतेच बनवून असते पडले आधीपासूनच. इंटरेस्ट नाही ना आपलं, ऑफलाईन बेस्ट आहे. ऑफलाईन स्टडी सर्वात बेस्ट. कसं असते आम्हाला राज्यसेवेचा अभ्यास करायचा आहे ना, कंबाईनचा करायचा आहे. पोलीस भरतीचं ऑनलाईन करता येते काय गणित किंवा हे ते काय काही एवढं नाही आहे. राज्यसेवेला कसं तुमची बॉडी लँग्वेज पाहावं लागते, मला डिस्कशन करावं लागते.
तर अशा सर्व गोष्टी आहेत. तर माझं असं नेहमीच असं म्हणणं आहे की बाबा ग्रुप सीच्या विद्यार्थ्याचा फायदा आहेच, त्याचबरोबर नवीन विद्यार्थी फायदा. तर आपली एक मागणी, ते आंदोलन सोडून द्या, एक मागणी ठेवा सरकारला की सरकार यांना लवकर लवकर करा बाबा जॉईनिंग. याने जॉईनिंग केली तर आमचा तर नंबर लागेल नाही. आता कॉम्प्लीट करतो, कम्प्लीट करायचं कर ना. जागा निघाल्या आहेत ना, राज्याच्या जागा निघाल्या. 25 तारीख लास्ट डेट आहे, कंबाईनची निघणार आहे फेब्रुवारीमध्ये, तेही भर कर कम्प्लीट यासोबत. राज्यसेवेमध्ये 1.5 लाख फॉर्म भरता महाराष्ट्रातून, कंबाईनमध्ये 4-5 लाख फॉर्म भरता आणि काय सांगता हां पाहून घेऊ आंदोलन करू. एमपीएससीने घ्या, हा एमपीएससी घ्या, पण लायकी आहे का आपली सध्या तरी त्यांच्यासमोर टिकायची? त्यांना जाऊ द्या ना. एमपीएससी तर आहे ना, एमपीएससी फॉर्म भरा ना. नाही सर एमपीएससी कठीण आहे. ठीक, एमपीएससी कठीण आहे, हेही आहे. तुम्हाला तलाठीचा पेपर सुबी देणार आहे का? तर नेक्स्ट टाइम एमपीएससी घेईल जवळपास, तर मग तेव्हा पास होऊन दाखवायचं जे बळबळ करून राहिलेले आहेत. ट्रान्सपरन्सी पाहिजे. आणि मी असं म्हणत नाही की बाबा तुम्हाला वाटत आहे ना फ्रॉड झालेला आहे, सर्वांना नको म्हणा. ज्या लोकांनी केलं त्यांच्याबद्दल बोला, सर्वांना नको बोला. त्यामध्ये एक सर्व्हिसमॅन पण आहे, त्यामध्ये दिव्यांग पण आहे, त्यामध्ये प्रेग्नेंट वुमन पण आहे, त्यामध्ये गरीब घरचे विद्यार्थी पण आहे. त्यांना नको म्हणा. तुमची लायकी नाही आहे, माझी लायकी नाही आहे एक सर्व्हिसमॅनला बोलायची. तो देश सेवा करून आलेला व्यक्ती आहे. दिव्यांगाला ऑलरेडी प्रॉब्लेम आहे, ते प्रेग्नेंट लेडीज आहे. तुमची लायकी नाही त्यांच्या आगेची बोलायची, हे लक्षात ठेवा. तुमच्या मास्तरची बोलायची लायकीच नाही, तो काही कामाचा नाही, बिनकामाचा. एकही पोरगा पास करू शकला नाही. कमाल आहे, एक पोरगा पास नाही आला तरी एवढं आंदोलन. अरे अभ्यासात फरक करणार, टीचिंग क्वालिटी वाढव ना, टीचिंग क्वालिटी वाढवा ना. ते नाही होणार. लोकांना भडकवा, रद्द करा. मग सोमी पेपर निघाले तर आमचे 2-3 आमचे पोरं लागले. आता काय करतील? हां फोन लावला, हां माझा विद्यार्थी आहे का, हां चला घ्या. काय अर्थ आहे? बिझनेस सोडून द्या यार, बिझनेस सोडून द्या. खरंच मला तरी असं वाटतं की जे पण आपले एमपीएससी स्टुडंट्स आहेत त्यांनी ज्या पद्धतीने पेशन्स दाखवलेला आहे, मानसिक खच्चीकरण झालेलं आहे. आता माझ्यामार्फत मी जेवढं करतो तेवढं करील. मी एवढं तोफ नाही आहे, पण ठीकठाक जेवढं समजून घ्यायला आवडतो मला जे पण काही गोष्टी आहे. पण आय होप मला सपोर्ट असं पॉझिटिव्ह सपोर्ट असू द्या. मला तसं काही जास्त निवडत नाही कधीच की मला 7 वर्षापासून मी ऐकत सर्व गोष्टी माझ्याबद्दल चांगलं आहे. फरक फक्त असा आहे की आता मानसिक खच्चीकरण तुमचं होणार नाही. तर तुम्हाला डिप्रेशनमध्ये तुम्हाला जायची गरज पडणार. विशाल नागपूर तुझ्यासोबत आहे. मोठे मोठे शिक्षक नाही आहे तुमच्यासोबत, ठीक आहे, ते आपल्या गावात व्यस्त असतील, पण विशाल नागपूर तुमच्याकडून आहे हे लक्षात ठेवा आता. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.